नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ITR एक्नॉलेजमेंट कशी फाइंड आउट करायची, ITRचं सर्टिफिकेट कसं आपण ITRच्या वेबसाईटमधून डाउनलोड करू शकतो याचीच माहिती या सर्टिफिकेटच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। खरं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आपण ITR फाईल करत असताना टॅक्स असिस्टंटची मदत घेतो किंवा CA ची मदत घेतो आणि त्या माध्यमातून आपले जे इन्कम डिटेल्स आहेत, फॉर्म 16 आहे, AIS आहे, 26A आहे, याची इत्थंभूत माहिती आपण CA कडे, टॅक्स असिस्टंटकडे देत असतो आणि त्यांच्याकडून हे एक एक्नॉलेजमेंट, याचाच अर्थ की एका पानाचं पत्र ज्याच्यामध्ये आपलं ग्रॉस टोटल इन्कम, आपले डिडक्शन्स, आपले इतर काही अलाउन्सेस असतील त्याची माहिती, आपला टॅक्स किती कट झालाय त्याची माहिती, आपला रिबेट, आपला रिफंड, या सगळ्याची माहिती त्या पानावरती दिलेली असते। मात्र टॅक्स असिस्टंट असतील किंवा CA कडून अशी माहिती आपल्याला प्रोव्हाइड केली जात नाही आणि ह्याच उद्देशाने आपण स्वतः ITR इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन आपला एक्नॉलेजमेंट स्वतः डाउनलोड करून घेऊ शकतो। आपल्याला जर होम लोन काढायचं असेल, व्हेकल लोन काढायचं असेल, त्याकरिता आपलं ITR एक्नॉलेजमेंट आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक असतं आणि ते मिळवण्याकरता अनेक वेळा CAंना मिन्नतवाऱ्या कराव्या लागतात, टॅक्स असिस्टंटच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात। ते होऊ नये आणि स्वतः आपला पॅन नंबर, आधार नंबर अपलोड करून एका क्लिकवरती आपण आपला फॉर्म 16 जसा प्राप्त करून घेतो ऑफिसकडून, त्याच पद्धतीने ITRचं एक्नॉलेजमेंट, आपण किती ITR शासनाकडे जमा केलं आहे त्याचं एक्नॉलेजमेंट, ITR सर्टिफिकेट आपण प्राप्त करून घेऊ शकतो आणि ते कसं प्राप्त करायचं याचीच माहिती या व्हिडिओतून आपण घेऊया। आता आपण गुगलला, आपल्या गुगल क्रोमवरती असेल किंवा मोझिला फायरफॉक्स असेल किंवा इंटरनेट एक्सप्लोरर असेल, अशा कुठल्याही इंटरनेट ॲप्लिकेशनवरती सर्च करायचं आहे। त्याकरिता गुगलमध्ये ITR इन्कम टॅक्स इंडिया असं सर्च करायचं आहे। पहिली जी वेबसाईट ओपन होते incometax.gov.in, याच्यावरती क्लिक केल्यावरती आपण एका ITRच्या वेबसाईटला रिडायरेक्ट होतोय, ज्याच्यामध्ये लॉग इन सेक्शनला क्लिक केल्यावरती आपला पॅन नंबर इथं आपल्याला प्रविष्ट करायचा आहे। या ठिकाणी माझा मी पॅन नंबर इन्सर्ट करतोय, जेणेकरून आपले सगळे डिटेल्स एका क्लिकवरती ITRच्या वेबसाईटवरून आपण फाइंड आउट करू शकतो। कंटिन्यूला क्लिक केल्यावरती टिकमार्कला टिक करायचं आहे, ज्याच्यामध्ये प्लीज कन्फर्म युअर सिक्युअर ॲक्सेस मेसेज असं म्हटलं। त्याच्यानंतर एक पासवर्डच्या सेक्शनमध्ये आपल्याला आपला पासवर्ड टाकायचा आहे, कंटिन्यूला क्लिक करायचं आहे। इथे 2 सेक्शन्स आहेत, एक तर आपल्याकडे आधारचा OTP ऑलरेडी आलेला असेल तो आपण वरच्या 6 डिजिटमध्ये इन्सर्ट करू शकतो, किंवा आपला आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या ठिकाणी आपला जनरेट OTP करून OTP प्राप्त करून घेऊ शकतो। मी जनरेट OTPला क्लिक केलं आहे, कंटिन्यूला क्लिक केलं आहे। इथे एक टिकमार्क आहे, त्याला क्लिक करून पुढे जो माझ्या ऑफिशियल मोबाईल नंबरला OTP येणार आहे तिथे मी प्रविष्ट करणार आहे। 6 आकडी OTP, साधारण एक 30 सेकंद किंवा 15 सेकंद लागतात क्लिक केल्यावरती। जर आपला OTP नाही आला तर रिसेंट OTPला क्लिक करून आपण मागून घेऊ शकतो। लॉग इनला क्लिक करायचं आहे। लॉग इनच्या सेक्शनमध्ये गेल्यावरती आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सगळी डिटेल्स, ज्याच्यामध्ये डॅशबोर्ड असेल, ई-फाईल असेल, ऑथोराइज पार्टनर्स असेल, सर्व्हिसेस, AIS, 26A सगळे पाहू शकतो। जर आपलं रिटर्न आपल्याला फाईल करायचं आहे त्याकरिता मी सेपरेट व्हिडिओ भविष्यात बनवणारच आहे। मात्र आता माझं रिटर्न ऑलरेडी फाईल करून झालेलं आहे। आपण टॅक्स असिस्टंट CAच्या माध्यमातून रिटर्न फाईल केलेलाच असतो, त्याचं एक्नॉलेजमेंट, ITR सर्टिफिकेट कसं फाइंड आउट करायचं त्याचीच माहिती आहे। ई-फाईलला क्लिक केल्यावरती इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये व्ह्यू फाईल्ड रिटर्न्स इथे क्लिक करायचं आहे। यामध्ये आत्ताचे जे चालू वर्ष आहे, ॲन्युअल इयर, त्याच्यासाठीची डाउनलोड रिसीट, डाउनलोड एक्नॉलेजमेंट, डाउनलोड ITR कॉपी अशा सेक्शनमध्ये क्लिक केल्यावरती एक्नॉलेजमेंट माझ्या इथे डिस्प्ले होते आहे। ह्यामध्ये बघा आपण टोटल इन्कम बघू शकतो, टॅक्सेस किती पेड केले ते बघू शकतो, सोबत रिफंड आहे का, रिबेट आहे का याची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे। एक पूर्ण दस्तऐवज जो आपल्या बऱ्याच ठिकाणी वापरात येणार आहे त्याची जी माहिती आहे, याचा उपयोग करून आपण दंड टाळू शकतो। म्हणजे एक्नॉलेजमेंट फाइंड आउट केल्यावरती जर आपण ITR भरला नाही तर 5,000 रुपये दंड आहे, विलंब लागला तर व्याज देखील द्यावं लागतं, सोबत कायदेशीर कारवाई होऊ शकते, IT विभागाकडून आपल्याला नोटीस पाठवली जाऊ शकते। कर्ज मंजुरीकरिता आपण वेळेवर ITR भरणं आवश्यक आहे, सोबत व्हिसा, जर आपला व्हिसासाठी अर्ज करत असाल तर ITRची हिस्ट्री सबमिट करायला सांगितलं जातं। सो अशा बऱ्याच ठिकाणी हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं एक्नॉलेजमेंट आपल्याला लागत असतं। परत मेन विंडोला आलो आहे, आपण खाली बघू शकता की 2023-24 असेल, 22-23 असेल, प्रत्येक वर्षाकरिता जो ITR फाईल केलेला आहे त्याची रिसीट आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो आणि या ठिकाणी कायमस्वरूपी स्टोअर राहते। जितके वर्ष आपण ITR भरतोय त्याच्या ठिकाणी ते स्टोअर राहते। सो अशा रीतीने इन्कम टॅक्स विभागाने TCSच्या माध्यमातून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून खूप छान वेबसाईट इथे जनरेट केलेली आहे। डाउनलोड फॉर्म असेल, डाउनलोड रिसीट असेल किंवा डाउनलोड JSON असेल, या माध्यमातून आपण सगळ्या फॉर्मॅटमध्ये आपली एक्नॉलेजमेंट ITR कॉपी डाउनलोड करून घेऊ शकतो। व्हिडिओ आपल्याला आवडला आहे, व्हिडिओला जरूर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा। धन्यवाद।